पानशेत धरण हे पुणे जिल्ह्यात आंबी नदीवरील धरण आहे. हे धरण पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यातून खडकवासला मार्गे पानशेतला जाण्यासाठी उत्तम रस्ता मार्ग आहे व तुम्हाला खडकवासला डॅमचा आनंदही घेता येतो, जो रस्त्याच्या कडेलाच आहे. येथे आपण नाश्त्याचा आनंद घेत खडकवासला डॅमचा सुंदर व्ह्यू बघू शकतो. त्यानंतर साधारण 1 तासाच्या प्रवासाने आपण पानशेत धरणजवळ पोहोचतो. नमस्कार मित्रांनो, मी बन्सी गरनर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वंडरलस बीके या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत पानशेत डॅमला. आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, पानशेत डॅमच्या या पार्किंग लॉटमध्ये उभा आहे. पानशेतला आल्यानंतर हा जो तुम्हाला एरिया दिसतो, इथं आपली गाडी पार्क करून तुम्ही खाली इथं हा जो रस्ता जातो, या रस्त्याने खाली डॅमला जाऊ शकतात. तिथं तिकीट काउंटर आहे, तिकीट घेऊन तुम्ही बोटिंग वगैरे हे सगळं करू शकतात. चला तर मग आता आपण जाऊया डॅमच्या इकडे. चलो भाई. आज माझ्यासोबत आहे माझा मित्र शिवनाथ. वही ट्रिप आजची ट्रिप खास त्याच्यासाठी आहे. This is the first time or सेकंड टाइम? this is the second time you're coming. Yeah. Good. So let's see what adventure we can do. Right? राईट. चला आता बघूया आम्ही काय काय ॲक्टिव्हिटी करतो. शिकूला आनंद येतो, काय होतो, त्याला थोडं स्ट्रेस फ्री करण्यासाठी आलो आता आम्ही. Yes, बीपी का प्रॉब्लम हो गया बॉस. हाँ, इसलिए भाई जिंदगी खत्म होने से पहले जी लो. थोड़ा नेचर के साथ घूमो. चला आता आपण काउंटरवर आलो. अच्छा, काय तिकीट आहे? अपनी को वाला चाहिए. वो बोलता ते पैडल राइडिंग है. पैडल बोर्ड है कि पैडल है का? ये तो ऊपर है ना, छपरा है, वो वाला चाहिए. आधा घंटा ॲट नेटवर्क है ना. मित्रांनो, आपण इथं बघू शकतात, इथं काहीतरी पानशेत बोटिंग रिसॉर्ट. ओके, काय पासवर्ड काय? बोटिंग रिसॉर्ट आहे. 8 times 0 1 2 3 4 5 6 7 8 कनेक्ट. इथं हे तिकीट काउंटर आहे. इथं हे रेट चार्ट लावलेला आहे, आपण बघू शकतात. हे बघा, हे package दोन आहे, पर्सन साठी 500 रुपये. 2 पर्सन साठी 500. अर्धा तासासाठी आणि 15 मिनिटासाठी 300 रुपये दोघांचे. 15 मिनिटासाठी 300 रुपये. 150 रुपये पर पर्सन. 15 आणि ग्रुप साठी काय आहे? ग्रुप साठी ओपन मध्ये मोटर बोट आहे, ओके शेड मध्ये घेतलं तर फॅमिली बोट आहे. ओके. त्याचे कसे चार्जेस? फॅमिली बोटला पूर्ण बोटचं तिकीट येतं ओके. 1500 रुपये. मोटर बोटला पर पर्सन 150 रुपये. 150. 1 किलोमीटरची राईड असते प्रत्येकी. मोटरबोट म्हणजे ते मोठी मोटर बोट म्हणजे ही व्हाईट वाली जी आता खाली उभी आहे पहिली, ती मोटर बोट आहे. आणि आतमध्ये फिरते ती बघा, ती वाली. हा, ती आतमध्ये ते वाली. हा, हे बघा, हे आम्ही तिकीट घेतलंय 500 रुपयात अर्धा तास पॅडल रायडिंग. ते दोन लोकांसाठी. चला तर मग आता बोटिंगला सुरुवात करूया. not bad. 150 रुपये वेट करना पड़ेगा. नाही ना, डायरेक्ट ये देखो, बूढ़े लोगों ने संभाल के उतरना चाहिए, नहीं तो गिर सकते हैं. Please be careful while you are stepping down because it's a steep. ये इथं लाईफ जॅकेट ठेवले. हाँ आया.
हे बघा आम्ही लाईफ जॅकेट घातलाय आता. हा. आम्ही वर्ल्ड वॉर 3 मा आता आम्ही लढाईला चाललोय. आम्ही पाण्याचा मार्ग निवडलाय हमला करण्यासाठी. पॅडल बोट या लवकर. आमच्या मित्राला शांत करण्यासाठी, मनाला शांती मिळण्यासाठी पानशेत डॅमला आलो आहे. वा वा वा. हा, सगळ्यांना एक विनंती आहे, लाईफ जॅकेट घातल्याशिवाय तुम्हाला इथं बोटिंगला परवानगी नाही आहे. इथं कोणती ॲक्टिव्हिटी करायची असेल तर तुम्ही लाईफ जॅकेट घालूनच करायची आहे. सुरक्षेची सगळी काळजी घेऊन इथं दक्षता घ्यायची आहे, मगच आपल्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. पेडल बोट चला. इतका कडक उन्हाळा असून इथं किती थंड आणि शांत असं वाटत आहे. मनाला शांत करणारं वातावरण आपलं पानशेत डॅमचं. चला आता आम्ही रेडच्या बोटमध्ये बसणार आहोत. हो बसा बसा. चला आता आम्ही पॅडल बोटिंगचा आनंद. कुठं इथं का? मित्रांनो, शिबू शेठने मला धोका दिला. तो म्हणतो की आता तूच चालव, तूच का शिकर, मी नाही चालू शकत. तो मला डायरेक्शन देणार आहे. चालत आहे की नाही आपली बोट? मी जीवाची आटापिटा करतोय. चल रहा है क्या? चल रहा है ना? नाही नाही बोटिंग. वाट लागली मित्रांनो. हमने ये अच्छी बात किया ना. हाँ धूप का. साला धूप. वाह 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 वाह, मजा आ गया भाई. तुम्हाला आता फ्रंट व्ह्यू दाखवतो. हे बघा कशी बोटिंग करावं लागते. एवढं सोपं नाही आहे, पायाची वाट लागते. तुम्ही तर बोल बोल आता तुम्ही. ताकद लागते पुरी. बँड लग जाते. हे बघा आता पाण्याचा आनंद घेऊया आपण. हे बघा पाणी रे पाणी तेरा रंग. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. वा वा. पाण्याची कोणती ऍक्टिव्हिटी पाहिजे वाटते तेवढी सोपी नाही आहे, वाट लागते पायांची. मी व माझा मित्र शिबू आम्ही दोघे पॅडल बोटिंगचा आनंद घेत साधारण अर्धा तास पाण्यात प्रवास करत होतो. उन्हाच्या तडाख्यापासून लांब व निसर्गाच्या सानिध्यात आम्ही थंड पाण्याच्या बोटिंगचा आनंद घेत होतो. रविवारची सुट्टी असूनही आज कमी आहे. सो जाते. आता आम्ही बोटिंग मध्ये झोपतोय थोडा अर्धा तास. हाँ हाँ हाँ, ये देखो वेव देखो. पानशेत डॅम म्हणजे निसर्गाने नटलेला सुंदर खजिना आहे, जो पावसाळ्यात आणखीनच सुंदर दिसतो. पावसाळ्यात येथे अनेक धबधबे वाहतात. बघा मित्रांनो, किती सुंदर व्ह्यू हा. मस्तच मजा, पाण्याच्या अगदी मजा. हा आपण पाहू शकता. हे बघा
अभी सामने चला मित्रांनो, बराच वेळ बोटिंगचा आनंद घेत आम्ही पाण्याच्या मधोमध थांबलो होतो. बराच वेळ झाला आम्हाला आता बोटिंग मध्ये. आम्ही जात आहोत हळूहळू. हो ना, उनको समझ में नहीं आ रहा उसकी वजह से हिले. हाँ नहीं उसकी वजह से नहीं हिला है, वो हिला रहे हैं. वो देखो खुद हिला रहे हैं. आमचा अर्धा तास झाला आहे. नहीं हम बोले तो छोड़ रहे हैं. हा म्हणजे अर्धा तास आमचा झाला पण नाही आहे, पण आम्ही किती इमानदार आहोत दोघं आणि त्याचे फळं भोगतो. म्हणजे पाय दुखतायत म्हणूनच आम्ही जातोय. ईमानदारी से लेके गए, ईमानदारी से छोड़ रहे. चला. और एट द एंड बंसी हमारे राइडिंग खत्म करते हुए. बहुत मजा आया. पानशेत की आज की ट्रिप यादगार रहेगी. नाव काय तुमचं सांगा. मी संतोष रामभाऊ मरगडे. ओके, थँक्यू संतोष. मध्ये इथे 4 वर्ष झाले कामाला आहे बघा. तुम्हाला कसं वाटलं एक्सपिरियन्स? खूप छान वाटलं. खूप छान. इकॉनॉमिकल, चीप, कमी रेट मध्ये खूप छान बोटिंग आहे. उधर घुमा, उधर घुमा. छान बोटिंग आहे. लोक पण खूप चांगले आहेत, चांगला सपोर्ट करतात. कमी रेटमध्ये सगळा आनंद आपल्याला इथं अनुभवायला मिळतो. उन्हाळा असून इथं खूप थंड आणि शांत वातावरण आहे. तर सगळ्यांनी वन डे पिकनिक नक्की करा. चला बाय. मजा आ गया भाई. मित्रांनो, अशा प्रकारे आमची पानशेतची राईड ही सफर इथंच संपलेली आहे. चला तर मग हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. लवकरच भेटूया अशा भन्नाट आणि नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्टे सेफ. थँक्यू.